गजानन महाराजांचा 147वा प्रगट दिन आणि प्रगट दिनानिमित्त गजानन महाराजांच्या प्रतिपंढरी म्हणजेच शेगावमध्ये झालेली भक्तांची मांदियाळी। मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी आहे आणि काही दूरवरून आलेले भक्त देखील आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेऊया। मला एक सांगा, कुठनं आलेत आणि कसं वाटतंय? दर्शन घेतलंय? एकदम मस्त दर्शन झालं, एकदम मन असं समाधान झालं। आम्ही अमरावतीहून आलेलो आहो, म्हैसपूर गावचं आहो, भालतुली तालुक्यातलं। आम्ही रात्री 12ला लागलो होतो दर्शनाला, आता झालं आमचं दर्शन। किती लोक आलेत तुम्ही? संपूर्ण 7-8 जण आहे आम्ही, 7-8 जण आहे। कसं वाटतंय दर्शन घेतलंय? छान वाटतं। गजानन महाराजांचे दर्शन घेऊन प्रसन्न वाटते, अशा प्रकारच्या भावना ज्या आहेत। मला एक सांगा, दर्शन रात्रीपासून लागलं होतं लाईन मध्ये, कसं वाटतंय आता दर्शन झालंय? खूप छान प्रसन्न वाटते। गजानन महाराजांसारखं कुठं स्थान नाही आहे। काय विशेष काय वाटलं इथं? विशेष म्हणजे एकदम बाकी ठिकाणी असं नाहीच आहे, असं बघायलाच नाही मिळालं। या ठिकाणी गजानन महाराजांचे भक्त आणखी आहेत आपल्यासोबत। मला एक सांगा, कुठनं आलाय तू? काय कसं वाटतंय दर्शन? रत्नागिरीमध्ये येतो, दरवर्षी येतो, पण इथं आल्यावर मन प्रसन्न वाटतं। इथले लोक इतकी सांगतात निर्माणे जय माऊली बोलूनच बोलतात, शब्द बोलतात, इतकं प्रसन्न वाटतं, इतकं मस्तच वाटते। कसे लोक मस्त, इतकं स्वच्छता इतकं आहे ना की कुठे महाराष्ट्र काय जगामध्ये कुठे स्वच्छता भेटणार नाही। एक नंबर स्थान आहे, एवढं मस्त छान आहे, इथे येऊन मस्त राहूसं वाटतं। मन प्रसन्न झालेलं आहे इथे येऊन। अशा प्रकारे भावना ज्या आहेत ते या ठिकाणी गजानन महाराजांचे भक्त देताना आपल्याला पाहायला मिळतात। बेटा, तुझं दर्शन झालंय का? कसं वाटतंय? छान वाटते। कधीपासून लागली होती लाईन मध्ये? 12-12:30 रात्री 12-12:30 पासून लाईन मध्ये लागलेली होती आणि तिचं दर्शन झालंय। अतिशय मन प्रसन्न या ठिकाणी गजानन महाराजांचे दर्शन घेऊन गजानन महाराजांच्या भक्तांना वाटत असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणी भक्तांनी बोलून दाखवली आहे। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा।